हॅलो फ्रेंड्स, आता आपण एक सिंपल डिझाईन ब्रायडलसाठी करत आहे. मी सिंपल आहे ते पाहूया. फर्स्ट आउटलाईन घेऊन मग त्यानंतर शुगर बीड्सने एक आउटलाईन घ्यायचं, पूर्ण एक लाईन काढून घ्यायचं अशा प्रकारे. किंवा स्टार्टिंगला आणि एंडिंगला थोडंसं गाठ मारून घ्यावे, नॉट केळावे. मग त्याच्यानंतर उरलेल्या जागा फिल करावे. म्हणले तर जरी एखाद्या जरी गेला तरी बी मणी जात नाही. त्यानंतर मोठी 4 mm मणी मोतीची लाईन मारून घ्यावी पूर्ण तिथून तिथपर्यंत. 4 mm मोती गोल्डन कलरची. पूर्ण लाईन करून घ्यावे. त्यानंतर शुगर बीड्सने एक लाईन असं मारून घ्यावे, वर्क करून घ्यावे सेम. त्यानंतर हे स्टोन लेस आहे ना, स्टोन लेस लावून घ्यावे. स्टोन लेसला चिटकून गमनं फॅब्रिक ग्लूनं पहिला लावून त्यावर स्टोन लेस लावून घ्यावे. फ्रेंड्स, त्यानंतर स्टोन लेस चिटकवलेले हे शिवून पण घ्यावे, म्हणजे जात नाही म्हणून त्यासाठी घट्ट राहते. त्यासाठी जेवढी लागते तेवढी लावून घ्यावे, मग कट करावे. त्यानंतर शुगर बीड्सने एक लाईन वर्क करून घ्यावे. ही शुगर बीड्सची लाईन झाली पूर्ण. त्यानंतर ट्रायंगल कुंदन, हे गोल्डन शेडचं असते ना, ते ट्रायंगल कुंदन ना, एक ट्रायंगल ह्या साईड, एक ट्रायंगल हे दुसरी साईड, असं एक एक लावून घ्यायचं थोडंसं गॅप देऊन. त्यानंतर आपल्याला मोती भरणार आपण त्यासाठी एक साईड इकडून ट्रायंगल, एक साईड तिकडून. तुम्ही पहा चांगलं. हे पहा अशा प्रकारे पूर्ण. आता हे वाळल्यानंतर तोपर्यंत काय करायचं, वाळूजेपर्यंत ते लाईन ड्रॉ केली ना, तिथे शुगर बीड्सनं लाईन पूर्ण वर्क करून घ्यावे. आता यामध्ये आहे ना क्रॉस. आता तिथे 4 मावले तर 4 शुगर बीड्स मोती, नाही तर 5 मावले तर 5, असे इकडून एकदा इकडून एकदा हे पूर्ण असं फिलअप करून घ्यावे. त्यानंतर स्टोन लेस लावून घ्यावे. ह्या साईडला उजव्या साईडला आपण जसं केला होता तसंच हे ट्रायंगलचं शेप झाल्यानंतरचं सेम ॲज इट इज असं इकडे स्टोन लेस चिटकून घ्यावे.
हे अशी बघा, पहिलं ट्रायंगलच्या नंतर स्टोनलेस लावले, मग शुगर बीट्सची लाईन, मग गोल्डन मोतीची लाईन 4 mm ची वर्क करून घ्यावे. त्यानंतर शुगर बीट्स. हा पहा, या साईड ते साईड पहा तुम्ही, हे किती छान दिसते आता डिझाईन. हे जर तुम्हाला आवडलं नाही कसं आहे, ब्रायडलला बी खूप छान आहे. कॉमेंट करून सांगू शकता तुम्ही फ्रेंड.